नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माजी सैनिकांचं जे आरक्षण आहे या आरक्षणासंदर्भात काही प्रश्न माझ्याकडे उपस्थित झाले, त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे. माझ्या माजी सैनिक विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे. सो जय हिंद सगळ्यांसाठी. आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार पण आहे, तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे. आणि जे इतर विद्यार्थी बघत असतील तर त्यांनी पण बघावा, त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. जर माजी सैनिकांच्या जागा भरल्या नाही गेल्या तर त्या कुणाला वर्ग होतात ते पण मी तुम्हाला सांगतो. बेसिक प्रश्न तुमच्या समोर ठेवले. माजी सैनिकांबाबतचे GR काय सांगतात, हे सगळे GR आहे. हे तुम्ही तुम्हाला तुमच्यावर आता 6 ठेवले, असे जवळपास 10 GR आहे माझ्याकडे. सगळे GR सगळे ठेवत नाही मी, हे GR महत्वाचे. त्याचबरोबर काय, जागा भरल्या नाही गेल्यास रिक्त जागा कुणाला देतात, म्हणजे माजी सैनिकांचे ज्या ऍड येतात. आता माजी सैनिकांना जे आरक्षण आहे ते गट क आणि गट ड साठीच फक्त आहे. गट अ गट ब ला माजी सैनिकांना रिझर्वेशन नाहीये. मग गट क आणि गट ड च्या जागा ज्या असतात त्यानंतर कुणाला देतात का? सपोज आता काही एक्झाम बघा ज्यामध्ये तुम्हाला 50% मार्क पडणं गरजेचं आहे. जर त्या माजी सैनिकांना 50% मार्क पडलेच नाही तर मग अशा जागा रिक्त राहतात. मग ह्या रिक्त जागा कोण भरणार, कुठून भरल्या जातात, कोणत्या प्रवर्गाला दिल्या जातात ते पण समजून घेऊया. पासिंग मार्क नसल्यास निवड होणार का, म्हणजे त्या माजी सैनिक आहे एक्झामला पण पासिंगचे मार्क जे पासिंग म्हणतो आपण त्याला 50% पाहिजे असतात नाही का. पासिंग मार्क नाहीच पडले, माजी सैनिक आहे पण पासिंग मार्क नाही पडले तर मग कसं होणार, मग उमेदवार तर मिळत नाहीये, मग काय करणार, त्यांना घेणार का, असाही प्रश्न काही विद्यार्थी विचारतात. एमपीएससीने या जाहिरातीमध्ये असे का केले, हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सो सगळ्यांनीच बघा, जे आता व्हिडिओ बघताय सगळ्यांनीच बघा, तुमच्यासाठी खूप महत्वाचं असेल. आणि कॅटेगरी उमेदवार ओपन मध्ये यांना जागा मिळतात का, म्हणजे माजी सैनिकांनाच ओपन मध्ये जागा मिळतात का, त्याबद्दल थोडक्यात बघूया आपण. सो वन बाय वन आपण बघूया. बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमी कडनं बघा, पुढच्या महिन्यामध्ये गट ब गट क कंबाईनची खूप मोठी ऍड येण्याची शक्यता आहे. सो त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीची तिसरी बॅच आपण लॉन्च केली आहे, अर्जुन बॅच 3.0, ज्यामध्ये पूर्ण टीम तुम्हाला आपल्या विषयानुसार शिकवणार आहे. 16 फेब्रुवारी पासून बॅच चालू होते, म्हणजे अजून साधारणतः एक 16 दिवस तुमच्याकडे आहे. ह्या बॅचची फी 7,999 प्लस GST आहे. ही 12 महिने व्हॅलिडिटी असणारी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा. आता बघूया वन बाय वन आपण एक एक गोष्ट समजून घेऊया याच्यामध्ये. जसं की तुम्हाला माहिती समांतर आरक्षणामध्ये येते ते माजी सैनिकांना गट क आणि गट ड. आता हे एमपीएससी मी तुम्हाला परिपत्रक दाखवतोय. सो एमपीएससी कडे गट ड च्या एक्झाम नसल्या कारण त्यांनी गट ड हा उल्लेख केलेला नाहीये, पण गट क आणि गट ड ह्या दोघांसाठी माजी सैनिकांचं आरक्षण असतं. 15% जेवढ्या जागा निघतात त्या डिपार्टमेंट नुसार त्यानुसार 15% जागा ह्या आरक्षित केल्या जातात माजी सैनिकांसाठी. सामाजिक प्रवर्ग अंतर्गत कप्पीकृत आहे म्हणजेच ओपनच्या माजी सैनिकांच्या जागा इतर कॅटेगरीच्या माजी सैनिकांना 100% मिळतात. हा एक प्रश्न तुमचा इथे मिटलाय. प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगून टाकलंय. ओपन माजी सैनिकांच्या जागा त्यांना मिळतात, ओपन जनरलच्या सुद्धा त्यांना मिळतात. ओके, आता यामध्ये एमपीएससी काय आहे म्हणणे. आता याचे GR सगळे GR मी दाखवत नाही तुम्हाला, पण थोडक्यात ह्या GRच्या मध्ये जे निकष लावला ते निकष एमपीएससीने पण सांगितलेले आहे. सो एमपीएससी हे नोटिफिकेशन माझ्याकडे आहे माजी सैनिकांच्या आरक्षणासंदर्भातला, आणि त्यातला महत्वाचा जो मुद्दा आहे माजी सैनिकांचा तो कोणता आहे बघा. बाकीचे मुद्दे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे, तरी पण एक थोडक्यात सांगतो बघा. फक्त गट क हे एमपीएससी साठी आहे म्हणून गट करले त्यांनी. माजी सैनिकांसाठी आरक्षित पदावर राज्य शासनाच्या सेवेमध्ये गट क मध्ये एकदा नियुक्ती झाल्यानंतर गट क मध्ये तो धारण करीत असलेल्या पदापेक्षा उच्च श्रेणी वा अन्य संवर्ग यातील नियुक्तीसाठी माजी सैनिक म्हणून राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. म्हणजे एखादं आरक्षणाच्या अंतर्गत राज्य सरकारच्या अंतर्गत जे पद आहे ते तुम्ही जर घेतलं, आरक्षणाचा फायदा घेऊन ते पद जर घेतलं, एकदा ते पदावर नियुक्ती झाल्यानंतर दुसरं जर पद तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुम्हाला आरक्षणाच्या अंतर्गत मिळत नाही, ते तुम्ही जनरल मधून घेऊ शकता. हा त्याचा अर्थ आहे. दुसरं एक महत्त्वाचं, तुम्हाला जर घ्यायचंच असेल, आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी काय सांगितलंय, प्रथम नियुक्ती स्वीकारल्यानंतर इतर पदांसाठी, म्हणजे प्रथम नियुक्ती स्वीकारण्यापूर्वी ज्या विविध पदांसाठी अर्ज केलेला आहे त्या पदाकरता, जसं की आता माजी सैनिक एखादा जर असेल तर माजी सैनिक साधारणतः असं म्हणून आपण 4 वेगवेगळ्या पोस्टसाठी काय आतापर्यंत फॉर्म भरले, त्यांचे रिझल्ट पेंडिंग आहे किंवा त्यांचे रिझल्ट आलेले आहे काहींचे. फॉर एक्झाम्पल पहिला रिझल्ट आला त्यात तो सिलेक्ट आहे, दुसरा आला त्यात नाही सिलेक्ट, तिसरा आला त्यात झाला सिलेक्ट, चौथा आला त्यात पण सिलेक्ट झाला. म्हणजे इथे त्यांनी नियुक्ती घेतली होती, कारण सिलेक्ट झाला नियुक्ती घेऊन टाकली, काय माहित नाही पुढे भेटता की नाही, त्यांनी ती नियुक्ती घेऊन टाकली. पण नंतर हे पद त्याला खूप आवडत होतं, मग त्याला हे पद घ्यायचंय. मग हे आता तो ऑलरेडी एकदा नियुक्त तर झालाय,
आरक्षणाचा फायदा घेऊन एकदा नियुक्ती झाली त्याची, एकदा पद मिळालंय पण दुसरं पद तर मिळत नाही असं इथे म्हटलेलं आहे, दुसरं पद मिळत नाही पण दुसरंही पद जर त्याला घ्यायचं असेल, जेव्हा नियुक्ती तुम्ही घेत आहात त्या नियुक्तीच्या वेळेस तुम्हाला वाटतं काही रिझल्ट अजून पेंडिंग आहे, काही रिझल्ट येणार आहे, एक्झाम तर देऊन बसतो मी, मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं निधी सुचवलंय तुम्हाला दुसरं हे 3 नंबरचं पद पण घेता येईल, पण कधी घेता येईल त्यासाठी त्यांनी काय सांगितलं बघा, त्यासाठी काय सांगितलंय, त्याची निवड झाल्यास नंतरच्या नियुक्तीसाठी तो माजी सैनिकांच्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो, तथापि असा लाभ घेण्यासाठी खालील अटी लागू राहतील. काय अटी आहे तर त्याला जेव्हा नियुक्ती मिळतात ना पहिल्या ठिकाणी त्यावेळेस त्याला नियुक्तीच्या वेळेस त्याला लिहून द्यावं लागतं, शपथपत्र द्यावं लागतं की मी माझ्या 4-5 एक्झाम दिलेले आहेत, त्या एक्झामचे रिझल्ट येऊ शकतात, रिझल्ट आले तर मला त्या ठिकाणी जर योग्य वाटलं तर मी जाऊ शकतो, असं नियुक्तीच्या वेळेस त्याने दिलं तर त्याला ते नक्कीच मिळतं. इथे त्यांनी ते दिले बघा, जसं की इथे दिले त्यांनी बघा, इथे त्यांनी सांगितलंय विविध पदांसाठी अर्ज केले आहेत त्याबाबतची दिनांकानिहाय सविस्तर माहिती स्वतःचा स्वाक्षरी लेखी स्वयं घोषणा पत्राच्या स्वरूपात संबंधित नियुक्ती प्राधिकरणास देणे आवश्यक राहील. ते जर दिलं तर पुढची पण तुम्हाला एखादं पद आलं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथे जाऊ शकता. आता यातला महत्वाचा मुद्दा जो आहे तो 4थ्या क्रमांकाचा आहे. काय सांगतोय 4थ्या क्रमांकाचा मुद्दा तो इथे मी तुम्हाला दाखवतो बघा. एक आता हा वेगळा मुद्दा आहे पण इथे तोच आहे, तो तिथे पण तोच दिलेला आहे, एमपीएससीनेच दिलाय. एखाद्या भरती वर्षात माजी सैनिक यांच्याकरिता समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदाकरिता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष 1 वर्षाच्या कालावधीकरिता पुढे ओढण्यात येईल. पुढील भरती वर्षातही अनुशेषच्या पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध झाला नाही तर सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येईल. याचा अर्थ काय थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. याचा अर्थ काय होतो बघा, याचा अर्थ सिंपल. आता उदाहरणार्थ ही ऍड आली आहे आणि ह्या ऍड मध्ये उदाहरणार्थ माजी सैनिक आहे आणि ह्या माजी सैनिकांसाठीच्या जागा आहे. उदाहरणार्थ माजी सैनिक आहे आणि त्यातल्या जागा मी एक जागा कन्सिडर करतो, प्रवर्ग आहे ओपन फॉर एक्झाम्पल, किंवा मी दुसरा प्रवर्ग घेतो फॉर एक्झाम्पल, दुसरा प्रवर्ग घेतला मी ओबीसी माजी सैनिकांसाठी इथे जागा आहे फॉर एक्झाम्पल 10 जागा आहे. मग ह्या 10 जागांसाठी जर का निवड झाले उमेदवार जे असतील, निवड झाले उमेदवार फक्त किती भेटले ते 5च भेटले. मग किती व्हॅकंट राहिल्या जागा, 5 जागा काय राहिल्या व्हॅकंट राहिल्यात. मग ह्या जागा कुठे जातील, ह्या 5 जागा, तर ह्या 5 जागा ही जसे की ही जागा आली ही आली 2024 ला, मग एक पुढे ही काय झाली आहे 2025 साठी, ह्या 2025 साठी ह्या जागा काय होतील ओबीसी माजी सैनिक ह्या 5 जागा प्लस त्यावर्षी जी ऍड असेल त्या ऍडच्या जागा ह्या ऍड होतील, म्हणजे 1 वर्षासाठी पुढे गेल्यात. आता ह्या पुढे गेल्यात 1 वर्षासाठी इथपर्यंत ठीक आहे, पण ह्या वर्षी म्हणजे हे पहिलं वर्ष हे दुसरं वर्ष इथे पण जर जागा भरल्या नाही गेल्या तर ह्या 5 जागा फक्त, बाकी ह्या ऍड मधल्या जर जागा नाही भरल्या गेल्या तर परत 2026 ला त्या वर्ग होतील. पण ह्या जागा ज्या ऑलरेडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या 5 जागा, ह्या 5 जागा कुणाला जातील, मग ह्या 5 जागा कुणाला जातील तर पहिले ओबीसी जनरल मधून किंवा त्यांनी सांगितलेले काय इतर सामाजिक प्रवर्गातील संबंधित सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार, म्हणजे काय ओबीसी मधूनच जातील, जनरल म्हणा किंवा तुम्ही काय म्हणू शकता याला ओबीसी मधून कुठून जाऊ शकता, जनरल मध्ये सगळेच येतात ना, तिथे समांतर आरक्षण सगळेच मुलं येतात ना. ओबीसी जनरल मधले गुणवत्तेनुसार त्या विद्यार्थ्यांची निवड होईल. म्हणजेच काय ह्या जागा ओबीसी जनरल मध्ये वर्ग होतील, त्या प्रवर्गाच्या. उदाहरण मी ओबीसीचं घेतलं, एखादं उदाहरण असं वाढू शकतो, एखादा उमेदवार फॉर एक्झाम्पल एसटीचा माजी सैनिकांची सीट आहे 2024 ला आल्या होत्या ह्या आणि 10 जागा आल्या, 10 पैकी 5 भरल्या, 5 काय व्हॅकंट राहिल्या, ह्या 5 2025 ला वर्ग झाल्या. मग 2025 ह्या कुठे जातील तर ह्या जातील एससी जनरल साठी वर्ग होतील. म्हणजेच त्या प्रवर्गाच्या जागा, सामाजिक प्रवर्गाच्या जागा त्याच जनरल मध्ये, त्या सामाजिक प्रवर्गाच्या जनरल मध्ये वर्ग होतात. येतं लक्षात, सिंपल सांगितलं तुम्हाला मी. आता याचा अर्थ तुम्हाला समजला असेल तर याबाबत तुम्ही आता नीट नोट करा. जेवढे माझे माजी सैनिक विद्यार्थी मित्र आहेत त्या सगळ्यांसाठी मी नोट करा सांगतोय. का सांगतोय नीट लक्षात घ्या. एमपीएससीचे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही जर बघितली कधीची 2011 ची, 2013 ची, 2017 ची, कोणती ऍड होती ही होती AMVI ची ऍड, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. ह्याच्या ऍड होतात ना, ह्या ऍडनी तुमचा GR फॉलो केलेला नाही.
एमपीएससीने सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगितलं. एमपीएससीने सांगितलं काय पुढे ओढण्यात येईल, नाही भेटलं तर ते सामाजिक प्रवर्तन भरण्यात येतील. मात्र ह्या तिन्ही ऍडचा रिझल्ट जर आपण बघितला तर ह्या ठिकाणी त्यांना जे माजी सैनिक मिळाले नव्हते त्यावेळेस त्यांनी मात्र ते 1 वर्ष पुढे ढकललंच नाही. ही झाली चुकीची गोष्ट. का झाली चुकीची गोष्ट? कुणी लक्ष द्यायलाच नाहीये, कुणी लक्ष दिलं नाही, कुणी याच्यावरती आवाज उठवलाच नाही, किंवा 1-2 जणांचा आवाज उठवला, बाकीचे आलेच नाही बरोबरीला, मोठ्या संख्येने जमलं नाही, म्हणून हे पद जे आहेत त्या तिथूनच भरले गेली त्याच वर्षी. म्हणजे तो अनुशेष जो होता तो पुढे ओढण्यात आलाच नाहीये. मग याला कारणीभूत कोण आहे? सरकार किंवा तत्सम जी एमपीएससीचा आयोग आहे, आयोग तर आहेच कारणीभूत, पण आयोगाला सांगणार कोणी नव्हतंच, किंवा आयोगाला आम्हाला न्याय द्या किंवा हे चुकीचं घडतंय आपल्यापैकी कोणतरी सांगणार नसल्या कारण हे घडलेलं आहे. दोषी ते पण आहे, त्याच्यावर आपण काही अंशी दोषी आपण पण असं आपण समजूया स्वतःला. सो असं का घडलं तर कुणी ते अन्यायाविरुद्ध लढायला म्हणा किंवा कुणी आवाज उठवायलाच तयार नव्हतं. पण याच्यासाठी आता मी तुमच्या बरोबर असणार आहे. तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. तुम्हाला सगळ्यांना एक संघ जे माजी सैनिक माझे विद्यार्थी मित्र आहेत त्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. तुम्हाला सगळ्यांना एक तुम्ही स्वतःहून तुमचाच ग्रुप बनवा. मी ग्रुप बनवत नाहीये, तुम्हालाच ग्रुप बनवायचा आहे. तो ग्रुप बनवा. त्या ग्रुपमध्ये तुमच्या संदर्भातल्या जेवढ्या ऍडव्हर्टाइजमेंट असेल सगळ्या त्यामध्ये ऍड टाकत चला, डिस्कस करत चला. त्याबाबत काही जर चुकीचं घडत असेल तर आवाज उठवत चला. त्यासाठी आपण निवेदन द्यायला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? मागणी केली पाहिजे आपण. जशी काही एखादी जाहिरात येते, जाहिरात आहे तर त्या जाहिरातीच्या अगेन्स्ट 15% जागा आम्हाला दिल्या की नाही. आता रिसेंटली 25 जानेवारीचा GR आहे, सरकारनेच काढलाय की सरकार लक्षात आलंय की ज्या टक्क्यानुसार आरक्षण द्यायला पाहिजे त्या टक्क्यानुसार आरक्षण मिळत नाही. अशा भरपूर मागण्या किंवा भरपूर आक्षेप हे विद्यार्थ्यांमधून येत आहे. सो तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा. तुम्हाला 15% जागा मिळत आहे का यासाठी मागणी पत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे, निवेदन द्यावं लागणार आहे. बराच वेळेस काय एक्झाम मध्ये तुमच्या जागा जर भरल्या नाही गेल्या तर त्या जागा इतरांमधून भरल्या जातात. का भरल्या जातात? का बरं भरल्या जातात? त्या 1 वर्ष पुढे ढकलायलाच पाहिजे. हा GR सगळ्याच एक्झामला लागू आहे. गट अ पासून खाली गट ड पर्यंत सगळ्यांना लागू आहे. आता अ ब मध्ये तुम्ही नाहीच आहे, पण क आणि ड दोन्ही ठिकाणी लागू आहे. कोर्ट कचेरी जायची वेळ आली तरी आपण जायला तयार असलं पाहिजे, कारण तुमचा ग्रुप जर असेल तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल आणि चांगल्या जागा तुमच्यासाठी निश्चितच प्रत्येक ऍडव्हर्टाइज मध्ये येईल आणि त्या जागा तुमच्याच विद्यार्थ्यांकडनं भरल्या जातील याची काळजी आपण घेऊया. तुम्हाला जिथे जिथे मदत वाटली मला कळवा, मी तुमच्या बरोबर आहे. जिथे मदत वाटली तुमच्यापैकी कोणतरी प्राथमिक स्वरूपात मला कॉल करा, मेसेज करा, मी तुम्हाला माहिती देईल. किंवा भविष्यात तुम्हाला जिथे जिथे काही वाटलं तर नक्की प्रत्येक गोष्टीची तरतूद मी तुम्हाला करून देईल. GR असतील, सरकारचं काय म्हणणं आहे, एमपीएससीचं काय म्हणणं आहे, तत्सम बॉडीचं काय म्हणणं आहे, TCS IBPSचं काय म्हणणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचे डॉक्युमेंटेशन मी तुम्हाला हजर करून देईल. पण तुम्ही अजिबात घाबरू नका. ह्या सगळ्या ऍड ज्या असतात ना सगळ्या व्यवस्थित बघा. सो काही अडचणी तर आम्ही तुमच्याबरोबर आहोतच नेहमी. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की कळवा. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.